इनफॅक्ट ज्या मुलांना अंथरुणात लघवी होत असते ती मुलं ऑलरेडी बऱ्यापैकी निराश असतात. त्यांना बऱ्यापैकी चिंता वाटत असते, लाज वाटत असते की आपण असं का करत आहोत, आपल्याला असं का होत आहे. आणि शिक्षा मिळाल्यानंतर मात्र त्यांचा आत्मविश्वास खालावतो आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह तर होतच नाही, पण त्याच्यामध्ये अधिक प्रॉब्लेम्स वाढू शकतात. त्याच्यामुळे त्याला जास्त मानसिक त्रासही होऊ शकतो. त्याची कार्यक्षमता खालावते. म्हणजे ह्या प्रॉब्लेममुळे तो अभ्यासात लक्ष देऊ शकत नाहीये, त्याला लाज वाटायला लागली, तो लोकांशी व्यवस्थित बोलू शकत नाहीये, त्याला एकाग्रता त्याची व्यवस्थित होत नाहीये, त्याला निराश वाटू लागले आणि ओव्हरऑल त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ डिस्टर्ब झालेलं आहे. नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत अंथरुणात लघवी करणं किंवा बेड वेटिंग, ज्याला आम्ही नॉक्टर्नल एन्युरेसिस असं म्हणतो. एन्युरेसिस किंवा बेड वेटिंग म्हणजेच अंथरुणात लघवी करणं. हे साधारण लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं मोठ्या माणसांपेक्षा. याच्या मागची अनेक कारणं आहेत, पण एक मात्र आहे की याबद्दल अनेक समज आणि गैरसमज लोकांच्या मनात असतात. बऱ्याचदा अनेक पालकांना असं वाटतं की आमचा मुलगा जाणून बुजूनच हे सगळं करतो, लक्ष वेधून घेण्यासाठी हे करतो, किंवा त्याचं लक्षच नाहीये, तो दिवसभर लघवी करत नाही म्हणून त्याला हा प्रॉब्लेम होतो, किंवा ह्या मुलाला काही समजतच नाही, तो अतिशय ढ आहे म्हणून तो असं करतो. आणि ह्या गोष्टीमुळेच त्या मुलाला मार मिळतो किंवा त्याला ओरडा खायला लागतो आणि त्याला शिक्षा केली जाते. पण शिक्षा केल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? इनफॅक्ट ज्या मुलांना अंथरुणात लघवी होत असते ती मुलं ऑलरेडी बऱ्यापैकी निराश असतात. त्यांना बऱ्यापैकी चिंता वाटत असते, लाज वाटत असते की आपण असं का करत आहोत, आपल्याला असं का होत आहे. आणि शिक्षा मिळाल्यानंतर मात्र त्यांचा आत्मविश्वास खालावतो आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह तर होतच नाही, पण त्याच्यामध्ये अधिक प्रॉब्लेम्स वाढू शकतात. त्याच्यामुळे त्याला जास्त मानसिक त्रासही होऊ शकतो. साधारण मूल जेव्हा 5 वर्षाचं होतं तेव्हा ब्लॅडरवर त्याचा कंट्रोल डेव्हलप होतो. त्यामुळे 5 वर्षापर्यंतची मुलं अंथरुणात लघवी करणं हे नॉर्मल असतं बऱ्यापैकी. पण 5 ते 6 वर्षानंतरही जर ते मूल अंथरुणात लघवी करत असेल तर तो प्रॉब्लेम ठरू शकतो. काही मतिमंद मुलं असतात किंवा काही मुलं असतात ज्यांना काही डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना मात्र हा ब्लॅडर कंट्रोल किंवा मूत्राशयावर कंट्रोल निर्माण व्हायला वेळ लागतो. तर यासाठी काही क्रायटेरिया आहेत ज्याच्यामुळे आपण एन्युरेसिस डायग्नोज करू शकतो. सगळ्यात पहिला क्रायटेरिया म्हणजे त्याचं वय 5 वर्ष असणं गरजेचं आहे. 5 वर्षानंतरही जर तो अंथरुणात लघवी करत असेल तर तो प्रॉब्लेम असू शकतो. अंथरुणात लघवी ही वारंवार होत असणं गरजेचं आहे हा प्रॉब्लेम डायग्नोज करण्यासाठी. म्हणजे साधारण 2 ते 3 वेळा आठवड्यातनं असे सलग 3 महिने जर तो करत असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. तिसरा महत्वाचा घटक म्हणजे त्याची कार्यक्षमता खालावते. म्हणजे ह्या प्रॉब्लेममुळे तो अभ्यासात लक्ष देऊ शकत नाहीये, त्याला लाज वाटायला लागलीये, तो लोकांशी व्यवस्थित बोलू शकत नाहीये, त्याला एकाग्रता त्याची व्यवस्थित होत नाहीये, त्याला निराश वाटू लागले आणि ओव्हरऑल त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ डिस्टर्ब झालेलं आहे. चौथा महत्वाचा घटक म्हणजे काही मेडिकल प्रॉब्लेम्स आपल्याला रूल आउट करणं गरजेचं आहे. म्हणजेच अंथरुणात लघवी करण्यामागे काही इतर मेडिकल कारणं आहेत का? जसं की त्याला सध्या इन्फेक्शन चालू आहे, म्हणजे त्याला मूत्राशयाचं किंवा युरिनरी ट्रॅक्टचं इन्फेक्शन आहे, ज्याच्यामुळे त्याला सारखी सारखी लघवी लागते, त्याला आग होते, लघवीमध्ये ताप येतोय, किंवा त्याच्या अॅनाटॉमिक मध्ये म्हणजे त्याच्या मूत्रमार्गामध्ये काही बिघाड आहे, जसं युरेथ्रल ओपनिंग नॅरो आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे ते एक्झामिन केल्यावर कळेल की तसा काही प्रॉब्लेम आहे. किंवा त्याला लघवी जास्त प्रमाणात तयार होतीये कारण त्याला डायबिटीस आहे किंवा डायबिटीस इन्सिपिडस नावाचा प्रॉब्लेम आहे, किंवा त्याला काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्या मज्जातंतूंमध्ये काही दोष आहे, किंवा त्याच्या स्पायनल कॉर्डमध्ये प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे ब्लॅडरवर त्याचा कंट्रोल व्यवस्थित निर्माण होत नाहीये. किंवा अजून काही कारण म्हणजे झोप त्याची व्यवस्थित होत नाहीये, झोपेचे काही डिसऑर्डर्स असतात, झोपेमध्ये काही ब्रीदिंग डिसऑर्डर्स असतात, ज्याच्यामुळे सुद्धा अंथरुणात लघवी करण्याचे चान्सेस वाढतात. काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स किंवा सायकोलॉजिकल स्ट्रेसमुळे, म्हणजे घरात वाद चालू आहेत, घरामध्ये भांडणं होत आहेत, किंवा त्याला अभ्यासात लक्ष लागत नाहीये, शाळेमध्ये त्याला समजत नाहीये शाळेतले टीचर्स काय शिकवतायत, किंवा त्याची एकाग्रता होत नाहीये, किंवा काही विषयांमध्ये तो कमजोर आहे त्याच्यामुळे त्याचे मार्क कमी झालेले आहेत, किंवा त्याला लर्निंग डिसेबिलिटी आहे, म्हणजे त्याला लिखाणामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्याला वाचनामध्ये समस्या येतात. तर अशा अनेक प्रॉब्लेम्समुळे त्याला चिंता वाटू शकते किंवा अँझायटी वाटू शकते,
शाळेची पण भीती वाटू शकते, घरच्यांची भीती वाटू शकते आणि चिंता विकारही त्याला निर्माण झालेला असू शकतो. आणि या चिंता विकारामध्ये सुद्धा बेड वेटिंग खूप कॉमन आहे. आणि बऱ्याचदा मुलं त्यांच्या मनातले भावना, त्यांच्या मनातले विचार व्यक्त करू शकत नाहीत. पण अशा मुलांमध्ये ज्यांना चिंता विकार असतो किंवा ती खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला बेड वेटिंगही आढळून येतं. तर बेड वेटिंगचं साधारण प्रमाण काय असतं, तर 7 वर्षाच्या आतल्या मुलांमध्ये 15%, म्हणजे साधारण 7 वर्ष हे वयोगटामध्ये 15% बेड वेटिंग दिसून येतं. 10 वर्षाचं मूल होईपर्यंत त्याचं प्रमाण 10% असं आहे. आणि टीनेजर्समध्ये किंवा अडल्ट्समध्ये मग 1 ते 2% लोकांमध्ये हा प्रॉब्लेम दिसून येऊ शकतो. एकदा बेड वेटिंग एखाद्या मुलाला जर सुरुवात झाली असेल तर साधारण सेल्फ रिझॉल्विंगही असतं ते, म्हणजे काही टक्के मुलं, 15% मुलं दरवर्षी हळूहळू त्यांचं बेड वेटिंग कमी होत जातं. पण काही विशिष्ट प्रमाणात ते मात्र अगदी मोठेपणीपर्यंत पण टिकू शकतं. आता मुख्यतः बेड वेटिंगची फिजिओलॉजिकल कारणं अनेक आहेत. म्हणजे ब्लॅडर डिस्फंक्शन असं आपण म्हणतो, म्हणजे मूत्राशयाचंच डिस्फंक्शन असतं किंवा त्याच्या झोपेमध्ये त्याला बरोबर वेळेवर त्या वेळेत जाग येत नाही. जेव्हा त्याला ते इम्पल्सेस येतात की त्याला लघवी लागलीये, तेव्हा त्याला बरोबर जाग येत नसते, अराउझल होत नाहीये. अशा मेन फिजिओलॉजिकल कारणांमुळे बेड वेटिंग होतं. आणि मी म्हटलं तसं काही सायकोलॉजिकल स्ट्रेस सुद्धा जेव्हा असतो तेव्हा बेड वेटिंगचे चान्सेस हे वाढतात. तर बेड वेटिंग जर आपल्या मुलाला किंवा आपल्या ओळखीच्या कोणाला होत असेल तर त्यांना ट्रीटमेंटसाठी घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. कारण की हा प्रॉब्लेम जर तसाच राहिला आणि हा ट्रीट नाही केला तर त्यामुळे मानसिक त्रास किंवा सायकोलॉजिकल डिस्ट्रेस हे त्या मुलाला या गोष्टीला तोंड द्यावं लागतं. म्हणजे जर सारखा वारंवार तो मुलगा अंथरुणात लघवी करतोय तर त्या मुलाला त्याबद्दल शरम वाटणं, लाज वाटणं हे साहजिक आहे. त्यामुळे तो ही गोष्ट इतरांपासून लपवतो बऱ्याचदा. ह्या गोष्टीचे विचार त्याच्या मनात आल्यामुळे सतत तो अभ्यासात लक्ष नाही लागत, त्याचं मन रमत नाही अनेक गोष्टींमध्ये. कालांतराने त्याला या गोष्टीबद्दल टेन्शन निर्माण होतं. कधी कधी त्याला खूप जास्त निराश वाटू लागतं. स्वतःबद्दलचा त्याचा आत्मविश्वास किंवा सेल्फ एस्टीम हा हळूहळू कमी होऊ शकतो. आणि कधी कधी मुलं, थोडी मोठी झालेली मुलं, साधारण 12 वर्षानंतरची मुलं वगैरे, त्यांच्या मनात नको ते विचार, निगेटिव्ह विचार, टोकाचे विचारही मनात येऊ शकतात. आणि आई वडिलांना सांगितल्यानंतर आई वडिलांनी त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यांना शिक्षा न करता त्यांना समजून घ्या. त्यांना सांगा की आम्ही तुझ्या सोबत आहोत, आपण मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. रिइन्फोर्समेंटचे काही टेक्निक्स असतात जे काउन्सिलिंगमध्ये वापरले जातात. पण सगळ्यात महत्त्वाची टेक्निक ज्याने इफेक्ट होतोय ती म्हणजे अलार्म थेरपी किंवा अलार्म टेक्निक. म्हणजे अलार्म टेक्निक अशी असते की मूल जेव्हा झोपायला जातं तेव्हा ते जे अलार्म कनेक्टेड असतं ते बेड वेटिंग झालं, म्हणजे अंथरुणात लघवी झाली की ते अलार्म वाजतं, ज्याच्यामुळे त्या मुलाला जाग येते, तो उठून टॉयलेटला जातो. ह्याला क्लासिकल कंडिशनिंग असं म्हणतात. म्हणजेच काय की काही दिवसांनंतर त्या मुलाला अलार्म नाही वाजलं आणि नुसतं त्याला वेट वाटलं, म्हणजे त्यांनी लघवी केली असेल तरी त्याला जाग येऊन जाते आणि मग काही वर्षांनी, काही दिवसांनी मात्र त्याचा ब्लॅडर कंट्रोल निर्माण होतो. ते अलार्म थेरपी बऱ्यापैकी छान युटिलाइज करता येते. त्याचबरोबर झोपताना त्या मुलाने पाणी कमी पिणं अपेक्षित आहे. म्हणजे 250 ml पेक्षाही जास्त कमी प्यायचं पाणी आणि शेवटचा 1 तास त्याने पाणी नाहीच प्यायचं. दिवसभरात तो मुलगा बरोबर लघवी करतोय की नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी म्हटलं तसं त्याला दुसरा काही मानसिक त्रास आहे का, जसं चिंता विकार किंवा ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, ज्याच्यामध्ये त्याची एकाग्रता कमी आहे, तो खूप चंचल आहे, त्यामुळे त्याच्या लक्षातच राहत नाहीये की त्याला लघवी करायला जायचंय झोपण्याच्या आधी, किंवा तो इतका जास्त मस्तीखोर आहे की दिवसभर तो ब्लॅडर खूप कंट्रोल करून ठेवतो आणि मग रात्री ब्लॅडर रिलॅक्स होऊन त्याला लघवी होतीये. रात्री त्याला स्फिंक्टर रिलॅक्स होऊन लघवी होती आणि ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होती. तर असा काही प्रॉब्लेम आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सायकॅट्रिस्टला दाखवणं अगदी इम्पॉर्टंट आहे. काही औषधं असतात ज्याच्यामुळे जे मूत्राशय आहे त्याच्यावर चांगला कंट्रोल डेव्हलप करता येतो. तर ती औषधंही प्रॉपर इव्हॅल्युएशन नंतर गरज असल्यास चालू करता येऊ शकतात. आणि मी म्हटलं तसं काही काउन्सिलिंग टेक्निक्स असतात ज्याच्यामध्ये बेड वेटिंग सोबत जर त्याला अँझायटी आहे किंवा त्याला डिप्रेशन आहे किंवा त्याला दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्याची सुद्धा ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंग केलं जातं. तर अशा पद्धतीने योग्य उपचार घेतल्यानंतर बेड वेटिंगचा प्रॉब्लेम लवकरात लवकर आटोक्यात आपण आणू शकतो. धन्यवाद.